पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। 18 मेच्या दिवशी पीडित विद्यार्थिनी आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहण्याकरता गेली होती। त्यानंतर तिला फ्लॅटवर नेण्यात आलं आणि गुंगीचं औषध देऊन बेशुद्धावस्थेतच तिच्यावर अत्याचार करण्यात आला। त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान तिने आपल्या आईवडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला। लगेचच त्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतले आणि गुन्हा दाखल केला। काही तासांमध्येच तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। कोर्टाने तिघांचीही 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी जिच्यावर सामूहिक अत्याचार झालाय, कोल्ड्रिंकमधून तिला गुंगीचं औषध दिलं गेलं। आरोपी आणि पीडित विद्यार्थिनी हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत। रविवारी 18 मेला पीडित विद्यार्थिनीला आरोपी चित्रपट पाहण्याकरता घेऊन गेले होते। रात्री आरोपी तिला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेले। आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला कोल्ड्रिंक पाजलं, त्यात गुंगीचं औषध होतं। पीडित विद्यार्थिनीवर बेशुद्ध अवस्थेतच तिघांनी बलात्कार केला। काही वेळाने पीडित विद्यार्थिनी शुद्धीत आली। तिने आरोपींना जाब विचारला। आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली। आपल्या रूमवर परतल्यावर पीडितेनं आपल्या आईवडिलांना ही सगळी घटना सांगितली। पीडितेच्या पालकांनी तात्काळ पुण्याच्या विश्रामबाग पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला। नराधमांची नावं आहेत विनय पाटील, सर्वज्ञ गायकवाड आणि तन्मय पेडणेकर। त्यांना आता अटक झालेली आहे। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये 3 आरोपी असल्याचे नमूद आहे। त्या अनुषंगाने तात्काळ त्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर सदर आरोपींपैकी 2 आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या चर्चांना उधाण आलंय। अशातच खासदार संजय राऊतांनी मनसे आणि उद्धव ठाकरे पक्षासंदर्भातल्या युतीचे मोठे संकेत दिलेत आणि तसं वक्तव्य केलंय। राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडणं ही उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या या वक्तव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिसाद दिला। संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये न बोलता शिवतीर्थावर जाऊन बोलावं, असं महाजन म्हणाले। माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही। त्यांच्या मनात एक खंत आहे की राजसाहेब बऱ्याच जणांना शिवतीर्थावर त्यांचा पाहुणचार करतात, चांगली कॉफी पाजवतात। एकदा संजय राऊतनं जावं कॉफी प्यायला। हां, त्यांना ही भीती असेल की शिवतीर्थावर गेल्यावर त्यांच्या गाडीचं मागच्या वेळेसप्रमाणे काही होईल, तर प्रकाश महाजन त्यांच्या गाडीचं जवळ उभा राहतील आणि त्याचं संरक्षण। त्यांची गाडी फोडली होती। हा, ती फुटणार नाही। मी त्या गाडीचं संरक्षण करायला मी स्वतः उभा राहीन। त्यांनी जाऊन मध्ये चहा कॉफी घ्यावी, युतीची चर्चा करावी। अशा प्रसारमाध्यमात बोलून, प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसमोर बोलून युती होत नसते।